हॅलो एव्हरीवन. सो बेसिक ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जे काही आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं बेसिक बघतोय, आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं की जे आयन्स असतात ते फॉर्म कसे होतात. ओके, स्टेबल बनण्यासाठी काय कंडिशन आहे? दोन कंडिशन आहेत. एक तर आपलं ऑक्टेट कंप्लीट पाहिजे, आउटर मोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन पाहिजेत आणि आपल्यावर कुठला चार्जसुद्धा नको. ओके, हे आपण कंडिशन बघितल्या. आता हळूहळू आपण पुढे जाऊ. नीट बघा बाळांनो, आपण बघतोय की केमिकल रिॲक्शन्स काय असतात. ओके, आता एक डाऊट असणार तुमच्या मनात, सर काल तुम्ही सपोज एखाद्या ॲटमनी आपल्या आउटर मोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणले, म्हणजे बाहेरून घेतले किंवा त्यांनी स्वतः दिले, तर आता 8 इलेक्ट्रॉन तर झाले, मग सर त्याच्यावर तर चार्ज आला, मग तो चार्ज कसा गायब करायचा? आपण धीरे धीरे सगळं बघू, डोंट वरी. पहिले आपण बघू की केमिकल रिॲक्शन्स. आता हा बरेचदा शब्द तुम्ही लोकांनी ऐकलेला आहे, केमिकल रिॲक्शन. ठीक आहे, आता आपण 12थमध्ये किंवा 11थमध्ये जे काही आपण बेसिक बघणार आहे केमिकल रिॲक्शनचं, त्यात आपण काय बघणार आहे? मी काय एक कुठला तरी सबस्टन्स घेणार. सपोज आता तुम्ही ओळखू शकता हा कोण आहे बा? अल्कोहोल. आणि सपोज एक मी R बॉन्ड CHO अल्डिहाइड घेतला. काय केलं मी? एका लॅबमध्ये गेलो आणि हे दोन सबस्टन्स एकामेकासोबत कनेक्ट केले आणि मला काहीतरी भलताच एक तिसरा सबस्टन्स भेटला A नावाचा. याला तुम्ही लोक केमिकल रिॲक्शन म्हणत असता. सपोज माझ्याकडे हा एक सबस्टन्स आहे, तुम्ही याला काय म्हणता तुम्हाला माहित आहे? हा अल्किन आहे, हा एक ब्रोमीन गॅस आहे. मी अल्किनमध्ये ब्रोमीन गॅस टाकले, मला हा एक सबस्टन्स भेटला. काय नाव आहे काय मी त्याचं, पण एक भेटला. तुमच्यासाठी तुम्हाला नाव माहीत नाही, सोडा, याला तुम्ही केमिकल रिॲक्शन म्हणता. तर बेसिकली केमिकल रिॲक्शन काय असते गाईज? एक सबस्टन्स जेव्हा दुसऱ्या सबस्टन्स सोबत इंटरॅक्ट करते आणि एक नवीन काहीतरी सबस्टन्स बनवतो, तर या प्रोसेसलाच आपण म्हणत असतो बाळांनो केमिकल रिॲक्शन. ओके, मग डेफिनेशन काय केमिकल रिॲक्शनची? एकदम सिम्पल. आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ह्याच सगळ्या बघायच्या आहेत की एक सबस्टन्स दुसऱ्या सबस्टन्ससोबत इंटरॅक्शन करणारा आणि एक नवीन सबस्टन्स बनवणार आहे, त्यालाच आपण केमिकल रिॲक्शन म्हणणार. ओके, तर मी डेफिनेशन एकदम सिम्पल पद्धतीत लिहितो की व्हॉट इज केमिकल रिॲक्शन? वेन वन सबस्टन्स interact with another substance एक सबस्टन्स दुसऱ्या सबस्टन्स सोबत इंटरॅक्ट करते आणि एक नवीन सबस्टन्स बनवते अँड फॉर्म न्यू सबस्टन्स इट्स कॉल्ड एज केमिकल रिॲक्शन. आता सेकंड बघा काय. सपोज आता मला असं म्हणायचं आहे की माझ्याकडे एक A नावाचा सबस्टन्स होता, मी घरी एक एक्सपेरिमेंट करतोय, या A नावाच्या सबस्टन्समध्ये मी B टाकला आणि एक C नावाचा सबस्टन्स तयार झाला. ओके, हे मी बघितलं. आता जी गोष्ट मी बघितली ते मला अगर लिहून दाखवायची असली तर मी या पद्धतीत लिहिणार. आणि याला आपण माहित आहे काय म्हणतो? केमिकल रिॲक्शन. तर अगर एखादी केमिकल रिॲक्शन तुम्हाला रिप्रेझेंट करायची आहे, तर रिप्रेझेंट करायसाठी जे तुम्ही एक्सप्रेशन यूज करता बाळांनो, या एक्सप्रेशनलाच म्हणतात केमिकल इक्वेशन. एक्सप्रेशनलाच काय म्हणतात? केमिकल इक्वेशन. म्हणजे कुठलीही केमिकल रिॲक्शन तुम्हाला कम्प्लिटली अगर एक्सप्रेस करायची आहे, रिप्रेझेंट करायची आहे, तर त्या रिप्रेझेंटेशनलाच आपण म्हणत असतो केमिकल इक्वेशन. तर केमिकल रिॲक्शन आणि केमिकल इक्वेशनमध्ये हा फरक आहे. केमिकल इक्वेशन इज अ रिप्रेझेंटेशन अँड केमिकल रिॲक्शन इज ॲक्च्युली व्हॉट हॅपनिंग इज द केमिकल रिॲक्शन. ठीक आहे, ओके फाईन. मग आता मी जे माझ्या घरात एक केमिकल रिॲक्शन केली, त्या केमिकल रिॲक्शनमध्ये मी 2 सबस्टन्स घेतले. आता तुमच्या केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करणारे कोण लोक आहेत? C आहे, B आहे की A आहे? नीट समजून घ्या मला काय म्हणायचं आहे. आपल्या केमिकल रिॲक्शनमध्ये जे सबस्टन्स पार्टिसिपेट करतात ते आहेत A आणि B, आणि यांच्या पार्टिसिपेशनमुळे हे लोक एकामेकासोबत कंबाईन होतील आणि आपल्याला एक नवीन सबस्टन्स भेटणार जो आहे C. तर जे सबस्टन्स केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करतात बाळांनो, त्या सबस्टन्सलाच आपण म्हणत असतो रिॲक्टंट. काय म्हणत असतो? रिॲक्टंट. आणि रिॲक्टंट हे हमेशा केमिकल इक्वेशनमध्ये लेफ्ट साईडला असतात. अंडरस्टूड? सो व्हॉट इज रिॲक्टंट? The substance which are taking part in the chemical reaction, that is nothing but a reactant. Okay, so next one is reactant. Definition काय येणार? The substance
which are taking part in the chemical reaction are called as reactant. नो डाऊट तुम्हाला या गोष्टी माहीत असतील, पण तरी आपण लिहितोय, आपण सगळं बेसिक पूर्ण करून घेऊ व्यवस्थित. ठीक आहे, रिॲक्टंट का असतं हे मला कळलं. जस्ट अ मिनिट. आणि हा जो रिॲक्टंट असतो बाळांनो, हा केमिकल इक्वेशन मध्ये हमेशा लेफ्ट साइडला आपण लिहित असतो, विच इज रिटन ऑन, विच इज ऑलवेज रिटन ऑन लेफ्ट साइड ऑफ केमिकल इक्वेशन. ठीक आहे. आता तुम्ही एक केमिकल रिॲक्शन करून राहिले, म्हणजे तुम्ही 2-4 लोक काय एकत्र करसान आणि त्यांच्यामुळे एक नवीन काहीतरी तयार होणार. तर बाळांनो, तुमच्या केमिकल रिॲक्शनचा जो रिझल्ट असतो, म्हणजे हे 2 लोक कंबाईन झाले आणि या कंबाईन झाल्यामुळे हा आपल्याला काहीतरी भेटला, हा रिझल्ट आहे आपल्या केमिकल रिॲक्शनचा. तर यालाच आपण म्हणत असतो प्रोडक्ट. का म्हणत असतो? प्रोडक्ट. तर बाळांनो, हा झाला आपला रिॲक्टंट आणि याला आपण म्हणू प्रोडक्ट. आणि प्रोडक्ट हा हमेशा केमिकल इक्वेशनच्या राईट साईडलाच लिहितात. सो आय थिंक ते तेवढं तर तुम्ही समजू शकता, ते लिहून द्यायची काही गरज नाही. म्हणजे द रिझल्ट ऑफ केमिकल रिॲक्शन इज नोन ॲज प्रोडक्ट विच इज ऑलवेज रिटन ऑन राईट साईड ऑफ केमिकल इक्वेशन. ठीक आहे, फाईन. आता हे आपलं झालं केमिकल रिॲक्शन आणि रिॲक्टंट का असते. याच्या व्यतिरिक्त पण भरपूर गोष्टी आहेत, सॉल्वंट, कॅटलिस्ट, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, पण ते सध्या नको, आपण नंतर शिकूयात. एवढं मी एक बेसिक क्लिअर केलं. आता याच्यावर मला एक कन्सेप्ट सांगायचा आहे, तो कन्सेप्ट बघा आता नीट, काय समजून घ्या नीट. आता होते काय बाळांनो, जेव्हा तुम्ही हा ए सबस्टन्स घेतला आणि त्याच्यात तुम्ही बी सबस्टन्स टाकला आणि सी सबस्टन्स भेटला तर खरी. आता डोळ्याला बघायला हे खूप सोपं वाटणार तुम्हाला, की बा हे 2 लोक कंबाईन झाले, सी भेटला. पण ॲक्च्युली गाईज, अगर तुम्ही मायक्रोस्कोपिक लेवलवर अगर याची स्टडी करसाल तर तुम्हाला समजणं खूप कठीण जाईल, की बा नेमकं काय झालं या दोघांच्या कॉम्बिनेशनमुळे हा सी तयार झाला. म्हणजे ही केमिकल रिॲक्शन नेमकी घडली कशी. तर ते आता शिकण्यासाठी आपण सगळ्यात पहिले बघू की केमिकल रिॲक्शनच्या किती टाईप्स आहेत. तर आपण 2 टाईपचे केमिकल रिॲक्शन शिकणार आहोत. त्या 2 टाईपच्या केमिकल रिॲक्शन कुठल्या ते बघ. म्हणजे केमिकल रिॲक्शन आर ऑफ 2 टाईप. तुम्ही हे 2 टाईप पण ऐकले असणार. एक म्हणजे ॲडिशन रिॲक्शन आणि दुसरी म्हणजे बाळांनो सबस्टिट्यूशन रिॲक्शन. लेट्स अंडरस्टैंड इन डिटेल. क्या होता है एडिशन रिएक्शन और क्या होता है सब्स्टिट्यूशन रिएक्शन. अभी देखो, मैं तुम्हारे सामने एक रिएक्शन करवाता हूँ, वो ज़रा ध्यान से देखो. सपोज गाइज, मेरे पास एक सब्सटेंस है, ठीक. उसमें मैंने डाला Br2. अब Br2 का मतलब क्या? Br बॉन्ड Br. ठीक. आता रिएक्शन कशी घडणार ते म्हणजे मेकॅनिझम, ते मी तुम्हाला सध्या बिलकुलच सांगणार नाही. आपल्याला फक्त ॲडिशन रिएक्शन कोणाला म्हणतात आणि सबस्टिट्यूशन रिएक्शन कोणाला म्हणतात ते बघायचं आहे. हळूहळू मी मेकॅनिझम पर्यंत पण पोहोचणार, जेव्हा मला कळणार की आता तुमचा बेस पक्का झाला. प्रत्येक गोष्ट आपण डिटेलमध्ये शिकणार आहे, डोंट वरी. आता कॉन्सन्ट्रेट करा मी काय शिकवतोय. आता हा एक सबस्टन्समध्ये मी Br2 टाकला. आता झालं काय, हा जो आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे स्ट्रक्चर करेक्ट आहे, हा इथिन आहे बाळांनो. CH2 बॉन्ड CH2 डबल बॉन्ड CH2 इथिन C2H4 आहे हा बघा. ओके. आता इथिन मध्ये मी ब्रोमीन गॅस टाकला. आता काय झालं, झालं बघा काय, ह्या इथिन मधला आता कार्बनला 4 बॉन्ड पाहिजेत, तो कोणत्याही परिस्थितीत 4 बॉन्ड ठेवणार. 3 बॉन्ड असले ते चुकीचं आहे, 5 असले तर ते पण चुकीचं आहे. कार्बनला 4 मध्ये 4च पाहिजेत, हायड्रोजनला 1च पाहिजे. ह्या व्हॅलेन्सीवरून आपण डिसाईड करतो. तर झालं असं, एक कुठली तरी एक प्रोसेस घडली, ज्या प्रोसेसमध्ये हा बॉन्ड तुटला
आता हा बॉन्ड तुटल्याच्या ना कार्बनकडे एक जागा खाली आहे आणि याही कार्बनकडे एक जागा खाली आहे. तर जेव्हा हा बॉन्ड तुटला त्याच्या सोबत सोबत हा सुद्धा बॉन्ड तुटला. आता बीआरला पण एक बॉन्ड बनवायची गरज आहे आणि या बीआरला पण एक बॉन्ड बनवायची गरज आहे. तर हा एक बीआर आला इथं आणि हा एक बीआर आला इथं. कोणी बॉन्ड तोडला, कसा बॉन्ड तोडला, डोंट वरी अबाउट इट, सगळं आपण येऊ. फक्त इथं झालं बघा काय, हा इथिन होता, या इथिनमध्ये तुम्ही ब्रोमीन टाकला आणि हा ब्रोमीन या सबस्टन्समध्ये असा तयार झाला आणि हा एक नवीन सबस्टन्स तयार झाला. सांगा हे एक केमिकल रिॲक्शन आहे का? येस, हे केमिकल रिॲक्शन आहे. आता आपण एक दुसरी केमिकल रिॲक्शन बघू, नीट बघा ती कुठली. हा एक सबस्टन्स आहे माझ्याकडे, ओके, आणि याच्यात पण मी टाकतो Br2. ओके ओके, Br2 म्हणजे काय? Br बॉन्ड Br. आता मला काय भेटते बघा, आता ह्या केमिकल रिॲक्शन मध्ये काय झालं, कार्बनला 4 बॉन्ड आहेत, मिथेन आहे, हा मिथेन CH4. नावं सोडा, आता आपल्याला फक्त समजायचं की ॲडिशन काय असते, सबस्टिट्यूशन काय असते, नंतर आपण नावं वगैरे येऊ. आता हा मिथेन आहे, अल्केन आहे. आता काय झालं, जो लॅबमध्ये काम करणार आहे त्यांनी एक अशी प्रोसेस केली ज्या प्रोसेसमध्ये हा बॉन्ड तुटला. आता हा बॉन्ड तुटला तर कार्बनकडे एक जागा खाली आहे आणि हायड्रोजनकडे एक जागा खाली आहे, दोघालाही कोणाला अटॅच व्हायचं आहे. त्याच टाइमला त्या लॅबवाल्यांनी हा पण बॉन्ड तोडला. आता झालं असं, हा हायड्रोजन इकडे सरकला आणि त्या हायड्रोजनच्या जागी आला Br. हायड्रोजनची जागा कोणी घेतली? Brनी. आणि आता मग हा ब्रोमीन आणि हा हायड्रोजन कोणासोबत होती, तर हे एकामेकासोबत कनेक्ट झाले आणि तयार झाला HBr. तर हे पण एक केमिकल रिॲक्शन झाली. यात एक सबस्टन्स दुसऱ्या सबस्टन्स सोबत इंटरॅक्ट केला आणि एक नवीन काहीतरी सबस्टन्स तयार केले. हे पण एक केमिकल रिॲक्शन आहे. पण बाळांनो, आता तुम्ही नीट बघा, ह्या दोन्ही केमिकल रिॲक्शन अलग अलग आहेत. आता पहिली केमिकल रिॲक्शन कशी झाली तुम्ही नीट बघा. हा जो इथिन होता, या इथिन मधला कोणी, आता इथिनमध्ये 2 कार्बन आणि 4 हायड्रोजन आहेत. जेव्हा इथिनची रिॲक्शन या कंपाऊंड सोबत झाली तेव्हा जो प्रोडक्ट बनला, तो प्रोडक्ट कसा बनला माहित आहे का? इथिन मधलं कोणीच कुठे गेलं नाही, पण ब्रोमीन येऊन त्याच्यात ऍड झाले आणि हा प्रोडक्ट बनला. मी परत सांगतो, झालं असं की हा इथिन होता, या इथिनमध्ये जेव्हा ब्रोमीन गॅस टाकला तर इथिन मधलं कोणीच कुठे गेलं नाही, 2 कार्बन आणि 4 हायड्रोजन तसेच्या तसेच असताना हा एक सबस्टन्स याच्यात ऍड झाला. तर आपण ऍड केव्हा म्हणतो कळतंय ना तुम्हाला? तर बघा, हा एक तुमचा सबस्टन्स तयार झाला. तर मी सिम्पली म्हणणार की या केमिकल रिॲक्शनमध्ये ब्रोमीन जो आहे तो या इथिनमध्ये ऍड झाला आणि अगर एखादा सबस्टन्स दुसऱ्या सबस्टन्समध्ये ऍड होत असणार, कंबाईन होत असणार आणि एक नवीन सबस्टन्स बनवत असणार, तर त्या केमिकल रिॲक्शनला आपण म्हणत असतो ॲडिशन रिॲक्शन. पण खाली काय झालं तुम्ही नीट बघा बाळांनो. खाली हा जो मिथेन होता, या मिथेनची रिॲक्शन ब्रोमीन सोबत केली तर झालं असं, मिथेनमधनं एक हायड्रोजन निघाला आणि त्याच्या जागी ब्रोमीन आला, बरोबर ना? असा सबस्टन्स बनवला. म्हणजे झालं काय, हा होता मिथेन, मिथेनची रिॲक्शन ब्रोमीन सोबत केली, तर आता मिथेनमधून एक जण निघाला आणि त्याच्या जागी दुसरा जण आला आणि प्रोडक्ट तयार झाला. तर या टाईपच्या रिॲक्शनला जेव्हा एका सबस्टन्सला दुसरा सबस्टन्स रिप्लेस करतो, रिप्लेस झाला, रिप्लेसमेंट झाली, हा निघाला आणि ब्रोमीन आला, तर या टाईपच्या केमिकल रिॲक्शनला आपण म्हणत असतो सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तर आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या सगळ्या म्हणजे बऱ्यापैकी रिॲक्शन या 2 रिॲक्शनमध्ये कॅटेगराईज केलेल्या आहेत. आपण खूप साऱ्या ॲडिशन रिॲक्शन बघून खूप साऱ्या सबस्टिट्यूशन रिॲक्शन बघू. पण ॲडिशन रिॲक्शन काय असते, सबस्टिट्यूशन रिॲक्शन काय असते हे नीट समजायला पाहिजे. तर मी ॲडिशन रिॲक्शनची डेफिनेशन कशी देतो नीट बघा. वेन वन सबस्टन्स इज कंबाईन विथ अनदर सबस्टन्स अँड फॉर्म अ न्यू सबस्टन्स विदाउट एनी बाय प्रोडक्ट. बघा इथं बाय प्रोडक्ट आहे का? नाही, पण इथं बाय प्रोडक्ट आहे. हा मेन प्रोडक्ट भेटला आणि त्या प्रोडक्ट सोबत एक बाय प्रोडक्ट पण भेटला जो की कामाचा नाही. जे कामाचे नाही आपण त्याला बाय प्रोडक्ट म्हणू चाला. पण ॲडिशनमध्ये बाय प्रोडक्ट भेटला का? नाही. बाय प्रोडक्ट भेटणार तरी कसा? याच्यातनं कोणी निघालच नाही, हे आले आणि त्याच्यात ऍड झाले आणि हा एक सबस्टन्स बनला. तर या टाईपच्या रिॲक्शनला आपण ॲडिशन रिॲक्शन म्हणतो. म्हणजे वेन वन सबस्टन्स इज कंबाईन विथ अनदर सबस्टन्स अँड फॉर्म अ न्यू सबस्टन्स विदाउट एनी बाय प्रोडक्ट, then that chemical reaction is called as addition reaction. But what about substitution reaction?
वेन वन सबस्टन्स इज रिप्लेस द अनादर सबस्टन्स. इथं बघा ब्रोमीननं हायड्रोजनला रिप्लेस केलं. सो वेन वन सबस्टन्स इज रिप्लेस बाय अनादर सबस्टन्स अँड फॉर्म अ न्यू सबस्टन्स विथ अ बाय प्रोडक्ट, देन दॅट केमिकल रिॲक्शन इज कॉल्ड एज सबस्टिट्यूशन रिॲक्शन. म्हणजे सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये काय होणार, जेव्हा हे दोन लोक अगर रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट केले आणि अगर सबस्टिट्यूशन रिॲक्शन होणार आहे तर याच्यातले काही लोक निघतील आणि त्याची जागा हे लोक घेतील आणि नवीन सबस्टन्स तयार करतील. मग आपण म्हणू ती सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. ॲडिशन रिॲक्शनमध्ये काय होणार आहे, हे दोन सबस्टन्स घेऊ आपण, याच्यातलं कोणीच निघणार नाही, याच्यातली कोणीच निघणार नाही आणि हे दोघं एकामेकातून ॲड होतील. निघणार कोणीच नाही, रिप्लेसमेंट होणार नाही आणि एक नवीन सबस्टन्स भेटणार. याला आपण ॲडिशन रिॲक्शन म्हणू. ठीक आहे. तर तुम्ही भरपूर साऱ्या हळूहळू प्रॅक्टिस झाली की बघूनच सांगू शकता की ॲडिशन आहे की सबस्टिट्यूशन आहे. ओके फाईन. तर हे ॲडिशन रिॲक्शन आणि ह्या सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सो डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली, तुम्ही ते व्हिडिओज परत बघा आणि लिहू शकता ॲडिशन रिॲक्शन का असते आणि सबस्टिट्यूशन रिॲक्शन का असते. चलो फाईन. नेक्स्ट आपण बघा बाळांनो काय बघणार आहे. आता ठीक आहे, ॲडिशन रिॲक्शन आणि सबस्टिट्यूशन रिॲक्शन तर आहेत, पण बाळांनो यांच्या पण कॅटेगरी पडतात. आता आपण त्या कॅटेगरी बघू. म्हणजे काय झालं, केमिकल रिॲक्शन इज डिवायडेड इंटू टू पार्ट. एक म्हणजे ॲडिशन रिॲक्शन आणि एक म्हणजे सबस्टिट्यूशन रिॲक्शन. बरोबर. पण बाळांनो ह्या सुद्धा केमिकल रिॲक्शन आणखी काही केमिकल रिॲक्शनमध्ये डिवाइड केल्या गेल्या. म्हणजे ॲडिशन रिॲक्शन पण 3 प्रकारे डिवाइड केली गेली. आता मी फक्त नावं लिहितोय आणि आपण ते एक एक उचलून नीट समजून घेऊ. जसं ॲडिशन रिॲक्शनचे पण 3 प्रकार आहेत. फ्री रॅडिकल ॲडिशन रिॲक्शन, सेकंड टाइप आहे इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन आणि थर्ड टाइप आहे न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन. फक्त नाव आहे, आपण एक एक करून सगळं गोष्ट डिटेलमध्ये शिकणार आहे. तर बघा बाळांनो, जे ॲडिशन रिॲक्शन मी तुमच्यासमोर रिप्रेझेंट केली होती त्याचे पण 3 प्रकार असतात. फ्री रॅडिकल ॲडिशन रिॲक्शन, इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन आणि न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन. आता काय असते हे आपण बघणार आहोत, डोंट वरी. तसंच बाळांनो सबस्टिट्यूशन रिॲक्शन पण 3 प्रकारे कॅटेगराईज केली गेली ॲडिशन रिॲक्शन सारखी. सबस्टिट्यूशन रिॲक्शनची पहिली टाईप आहे फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सेकंड कॅटेगरी आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आणि नेक्स्ट कॅटेगरी आहे बाळांनो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तर एवढ्या सगळ्या रिॲक्शन्स आपल्याला बघायच्या आहेत. सो आता या टाईप्समध्ये तुम्हाला आता हे नावं कन्फ्यूज करत असणार की सर ठीक आहे सबस्टिट्यूशन रिॲक्शन आणि ॲडिशन रिॲक्शन कळलं, पण सर व्हाट इज दिस फ्री रैडिकल, व्हाट डज इट इंडिकेट. सर ये इलेक्ट्रोफाइल क्या होता है, सुना सुना सा लग रहा है 10th स्टैंडर्ड में, 9th स्टैंडर्ड में इलेक्ट्रोफाइल न्यूक्लियोफाइल, ये न्यूक्लियोफाइल भी सुना सुना सा लग रहा है. तो ये जो वर्ड है ना, ये वर्ड सबसे पहले हम लोग क्लियर कर डालेंगे कि क्या होता है फ्री रैडिकल, क्या होता है इलेक्ट्रोफाइल और क्या होता है न्यूक्लियोफाइल. तो जब हमको ये वर्ड समझ में आएंगे तब जाके हम लोग फिर पढ़ेंगे कि फ्री रैडिकल एडिशन रिएक्शन क्या होता है, कैसे होता है. ठीक आहे ना गाईज. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं गाईज की केमिकल रिॲक्शन का असते, रिॲक्टंट्स का असतात, प्रोडक्ट का असतात, केमिकल इक्वेशन का असते. केमिकल रिॲक्शनच्या बेसिकली 2 कॅटेगरी आहेत, ॲडिशन रिॲक्शन आणि सबस्टिट्यूशन रिॲक्शन. त्या पण आपण बघितल्या आणि आता त्यांचे पण कॅटेगरी आहेत, त्यांचे पण क्लासिफिकेशन आहेत, त्यांच्या पण टाईप्स आहेत आणि त्या सगळ्या टाईप्स आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकू डिटेलमध्ये. ओके. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये निदान बिईंग अ स्टुडंट आपल्याला एवढं तर ओळखता आलं पाहिजे की आपल्यासमोर जी रिॲक्शन घडली ती कशी घडली, मेकॅनिझम काय हे तर आपण शिकूच, पण आपल्याला हे तर माहीत पाहिजे ना की हे केमिकल रिॲक्शन कुठल्या टाईपची आहे. ओके गाईज. तर तेच आपण बघू आता नेक्स्ट लेक्चरमध्ये. तर हे बेसिक ऑर्गॅनिकचं 2nd लेक्चर होतं. 3rd लेक्चरमध्ये आपण आता या सगळ्या गोष्टी शिकणार आहे. थँक्यू सो मच.